महिलांना लैंगिक अत्याचार करताना तो वेगवेगळ्या भूलथापा मारत होता। त्या ठिकाणी भूलथापा मारत असताना लैंगिक अत्याचार करत होता, त्या महिलांना आमिष दाखवत होता आणि या सगळ्या गोष्टी करत असताना या महिलांवर तो खरं तर अत्याचार करत होता। त्यामुळे आता खरं तर महत्त्वाची माहिती ही खरं तर समोर येते आहे। आपण जर बघितलं तर या वकिलांकडूनच या फिर्यादीची कोणती माहिती नाहीये, त्यामुळे काय या सगळ्या संदर्भामध्ये आता कोर्ट त्या ठिकाणी निर्णय घेणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आपण जर बघितलं तर जे आरोपीचे वकील आहे भाटे त्यांच्याकडनं काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले होते, त्यामध्ये कोणतेही उत्तर किंवा कोणताही त्या ठिकाणी या पुरावा खोडून काढण्यासाठी कोणताही मुद्दा या आरोपीच्या वकिलाकडलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये तपास अधिकाऱ्यांनी जे महत्त्वाचे कागदपत्र किंवा जी महत्त्वाची बाजू कोर्टासमोर मांडलेली आहे त्यावर कोर्ट नेमकं काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं आहे। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये बंधू अशोक खरातची जी पोलीस कोठडी आहे ती मिळण्यासाठी त्याच्या समक्ष या तपास यंत्रणेला काही महत्त्वाच्या पुराव्यांच्या समक्ष त्याची चौकशी करायची आहे। कारण या सगळ्या तपास यंत्रणेला चौकशी करत असताना अनेक अडचणी समोर येताना पाहायला मिळत आहे। हा आरोपी कोणतीही सहकार्य त्या ठिकाणी करत नाही किंवा विचारपूस करताना कोणतेही सहकार्याची भूमिका त्याची नसते, असं या तपास अधिकाऱ्यांनी याआधी देखील कोर्टासमोर माहिती दिलेली होती। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर या तपास यंत्रणेला या सगळ्या पुराव्या समक्ष या बंधू अशोक खरातची अर्थात या आरोपीची चौकशी करायची आहे। त्यासाठी ही पोलीस कस्टडी मागितली जाते। काही व्हिडिओ जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्या संदर्भात देखील काही गुन्हे दाखल झालेले आहे, काळी जादू केल्याचे आरोप देखील झालेले आहे। या संदर्भात देखील काही महत्त्वाचे पुरावे हे एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले आहे आणि त्यासाठीच खरं तर हा तपास आता पुढे जाणार आहे। कारण तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे महत्त्वाचे पुरावे हाती लागलेले होते त्यामध्ये फॉरेन्सिक टीम देखील होती। कारण फॉरेन्सिक टीममध्ये ज्या पीडित महिला होत्या त्या पीडित महिलांना ज्या कार्यालयात हा बंधू अशोक खरात या महिलांवर लैंगिक अत्याचार करत होता त्या उकस कार्यालयामध्ये घेऊन गेलेले होते, त्या ठिकाणी खरं तर त्यांची तपासणी केलेली होती। कुठे हा बंधू अशोक खरात त्या कार्यालयामध्ये त्या महिलांवर अत्याचार करत होता याची माहिती खरं तर तपास यंत्रणेने घेतलेली होती आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात तपास यंत्रणेच्या हाती जे महत्त्वाचे धागेदोरे लागलेले आहे त्यासाठी काय अधिकाधिक पुरावे खरं तर हे जे सबळ पुरावे आपण म्हणतो ते पुरावे खरं तर तपास यंत्रणेला मिळवायचे आहे। यासाठीच ही पोलीस कोठडी मागितली जाते आहे। यामध्ये जर पाहिलं 7 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे त्याची गरज नाही असं त्या ठिकाणी खरं तर या आरोपीचे वकील त्या ठिकाणी म्हणतात। त्यामुळे एकूण आपण जर पाहिलं तर त्याला पोलीस कोठडी मिळावी यासाठी खरं तर सरकारी वकील असेल किंवा एसआयटीचे तपास अधिकारी असेल यांनी खरं तर ही बाजू मांडलेली आहे कोर्टासमोर आणि कोर्ट नेमकं काय निर्णय घेतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर या प्रकरणामध्ये महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या ज्या घटना घडलेल्या होत्या त्या एकसारख्याच होत्या, मात्र वेगवेगळे कारण दिले जात होते। एका महिलांना तो म्हणत होता का मी कृष्ण आहे तू माझी राधा आहे, असे वेगवेगळे कारण द्यायचा खरं तर दैवी शक्ती असल्याचा भासवत होता। या महिलांना दैवी शक्ती असल्याचं भासवत असताना पूजा विधीच्या नावाने हे सगळे लैंगिक अत्याचार खरं तर तो करत होता। त्यामुळे या प्रकरणात जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे महिलांवर लैंगिक अत्याचार करत असताना तो काही औषधं जे आहेत ते त्या ठिकाणी देत होता आणि जी आता या संदर्भामध्ये सुनावणी सुरू आहे त्या पीडित महिला गर्भवती असताना तिला त्याच ओकस कार्यालयामध्ये त्याने गर्भपाताच्या देखील गोळ्या दिलेल्या होत्या। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये तपास यंत्रणा नेमका या सगळ्या गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने जे पुरावे गोळा करत आहेत त्या पुराव्याच्या आधारे किंवा समक्ष चौकशीसाठी या बंधू अशोक खरातला पोलीस कोठडी मिळावी यासाठी ही सगळी बाजू मांडतायत। त्यामुळे आता मात्र सध्या कोर्टामध्ये एकीकडे हा सगळा युक्तिवाद सुरू असताना आतापर्यंत जे आपल्या समोर जी माहिती आलेली आहे त्यानुसार एकंदरीत साधारणपणे 11 गुन्हे अशोक खरातवर दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये आता तुझ्या